80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहित नाही. काही कामच नाही ना. सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही ना. उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे आठवड्यातून तुला एकदा गावात यावंच. आपण जबाबदार व्यक्ती आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही. सरपंच हा गावातला जबाबदार माणूस यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माई जिरवायची म्हणून यानं 13 लाख घालवायची. गुतवा खुर्च्या दोनदा शाळेत जातात पट्टी. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा, मग कळन तुम्हाला भाषण काय. ती पोरं गोळ्यांमुळे गुतल्यात खरी, नाही तर पोरांना काय करत. मग पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्या वाजित्या. आपल्याला वाटतं आवडलं नाही घोडा लावते पोरं. पोरांना काय करायचं, इंग्रजी येऊ नाही तर काही येऊ, गोळ्यांचं बोल काय करायचं. उगाच आपलं काही करीत बसेल. झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला. आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत. नकच आपल्या लोकांनी बरळायचं पाऊस का पण पडत नाही, झाडच नाही. पाऊस का पडत नाही. पहिली गोष्ट नद्या स्वच्छ नाहीत. 2 पाऊस पडत नाही. 3 गावांमधली मंदिरे स्वच्छताच नाही. मंदिरं बांधू नका, पण बांधले ते तर सुईची बांधायचा तर इतका किडा. कोटीची बांधायची काला झकमारा बांधायची. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी. ते पग होत वाढलं म्हणजे आज घरी एखादं मी आता आमलेट खाल्लं काय करणार. उगाच फक्त खऱ्याची आई मेली. फक्त या जगात कोणची आई मेली, खरेच्या. ते उगाच आमच्यासारख्याचं खरं बोल नाही, थोडं झोंबाचं महाराज, पण ते खरंच आहे. गावांमधले लोक ध्यानात ठेवा. 5-10 हजार रुपये जाऊ द्या, 5-7 हजार रुपये, पण तेवढ्याला पुजारी ठेवला पाहिजे. देवांचं पावित्र्य राहिलं नाही गावांमध्ये. काय मध्ये तुम्ही जाणीतच नाही कुणी. दुपारा म्हातारी झोपेत राहतात, संध्याकाळी ते सांड राहतात. पुजारी आरती करणारा गेला ओवाळायला, त्यानं बिडीचा धूर मारुती वाटत. भजनी मंडळाचा पाक पडला म्हणून त्यानं कागद पेटावला. मग त्याला कागदाची पेटी नव्हती का, दिव्यावर गेला तो. अख्खा मारुती काला केला त्यांच्या कागद. देवांचं पावित्र्य राहिलं नाही. तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता तापमान 45 डिग्री गेलं तर अजून 65 जाईल. हिराणा ठेवा. देवळांचं पावित्र्य राहिलं नाही. आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ते उद्या बरोबर गोळा करा, नाम नेऊन टाका कुठेतरी. त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही. काय म्हणते तुमचं. भंगलेल्या मूर्ती ठेवू नये. आणि आपले लोक म्हणतात यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का, ती देवळात आणून होती. तुला जागा नाही पुढं. देवानं सगळे देव एकट्यानंच वखंडी घ्यायचे, काही तुम्हाला नको करा. घरातला फोटो पडला का तीन लगेच म्हणायचं बघा एवढा देवळात नेऊन हे ठेवू नका. तुम्ही माना नाही तर नका मानू मला, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे. काय म्हणते वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे. आपण नुसते बावळाटपणा करीत राहतो मग म्हणायचं असं झालं तर झालं. तुम्ही एवढे पत्ते पाडा, पाऊस पडतो का नाही. हे पाटील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष यांना एक काम सांगतो. आता शाळा सुरू झाल्या, 1.5 महिना झालाय. आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचे आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो सांड माल हिंडतो हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे. हा भंगार माल जो पोरींची छेड काढणारे शाळेजवळ हिंडतो हा एकदा रिपीट केला पाहिजे. यावर तुमचं मत काय. ही काळाची गरज. आणि गुरुजीला गुंतवू नका त्याच्यात, राजकारण होईल. तुमची तुम्ही जग मारा, पण गावची इज्जत म्हणून हे भंगार जे पोर आहे. विनोदाचा भाग सोडा. कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी मावस बहीण शाळेत आहे. शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही. काय मत आहे तुमचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे का नाही बोला. 9वीच्या पोराला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या माहिती. 10वीच्या मुलीला मोबाईल आहे. सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम करेल.
8वी पर्यंत पोरग नापास होत असल्यामुळं पोरग शाळेत मास्तरला खात नाही. त्याला माहितीये मी शेळ्यावाळा गेलो तरी पासच आहे आणि घरी राहिलो तरी पासच आहे. ते ह्या 2-4 महिन्यामध्ये पुरी पळून जाण्याचं प्रमाण वाढलं का म्हणून दांडका उठला. दांडका गेली गेली गेली. पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. पण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण तुम्हाला मी किती बोललो ते ही लाज. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्यात चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही. भंगार भंगार. अहो मुलगा मेडिकलला आहे काय हरकत आहे. पुढे डॉक्टर होईल तो पोरगा. करा प्रेम करायचं तुम्हाला. ती शिकबर वाटते गावंड्याच्या हातात आहे. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो पावसाळा सुरू झालो काय गाळ देंगे. काय लेवल आहे. विनोद नाही मला पार भंगार. आणि काय माहिती म्हणून सांगतो शाळेभोवती आपले जे पोरं हिंडतात बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं. मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देते. तुमचं काय मत आहे. बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करी. तो कण आपलं आपण एकत्र राहणारी गाव आहेत. थोडा आवाज द्या. आकडा हलत होता काय. आकडा चला. बाहेरची जी पोरं आहेत आपला कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फॉर आहे याच्यावर तुमचं मत काय. बाहेरची पोरग डिरिंग करणार नाही. कोकणगाव वडगाव कणोली मनोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं आहेत. कोणाचाही भोगा करतील ना. बाहेरचा पोरं जगल का आपल्या तडाख्यात सापडलं. बाहेरचं शिंगरू मिळालंच ते. त्याला आधार कोणचा आहे. आपल्या अवलादी ह्या रिपीट करीत जा. पोरीने पार लाजच होत्या. परंतु तुम्ही पळून जाऊ नये मताचं मी नाही. आज जा जाईना कीर्तन संपलं मेसेज विजेस टाका जा. दरिद्री नाही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण करतो. आता असाल महाराज पण असण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 2-4 वर्षामध्ये चांगल्या चांगल्या घराण्यांना कलंक लागली. जा पोरीनं तुम्ही पळून. आवाज जा पळून. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जा. आज जा. फक्त ह्या बिचाऱ्या बापाची चूक सांगा मला का तुम्ही आयुष्यातून त्यांना समाजातून उठवलं एवढं सांगा आणि जा. बाईने बनियन माळालं तर त्यांना पलटी करून घातलं. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं. आज त्याची पाहुण्यामध्ये इज्जत गेली. माणसं त्याला डोकं काढायला जागा नाही राहिली आणि तुम्ही पळून जाय तडा गाव ठेवला. फक्त तुम्ही जा. बापाची चूक सांगा. सांगा चूक. तुमचा जन्म नव्हता झाला तर त्यांना डोक्यावर दगड वाहून कौलाचं घर बांधलं. इथे ती चूक झाली का. तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता. का हसत होता माहिती का. त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असशील. 15 मिनिटं हसत होता. त्याच्या घरात साखर नव्हती. त्यानं शेजारून साखर आणली नाख्या वाड्याला चहा पाजला. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पूर्ण एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती का. कशी आंघोळ घालीत होती माहिती का तुम्हाला. 2 पाय पसरायची आणि पायाच्या मध्ये तुम्हाला पालतं घालायची आणि बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची तर तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता. त्याचं फळ काय हे त्याचं फळ का. तुम्ही रडायला लागले तर त्यानं झोळीची दोरी हातात धरायची आणि एका हाताने जेवायचं आणि एका हाताने झोळी वाढायची. त्याचं फळ आहे का हे त्याला. हे त्याचं फळ आहे. त्याने काय रडायला लागलं तुम्ही तर तो घरात घोडा व्हायचा. हात टेकवायचा गुडघे टेकवायचा घोडा व्हायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरायचा. हे फळ का त्याला. हे फळ. त्यानं जमिनी विकून तुमचे लग्न करायचे हे फळ का त्याला. 10वीचं टाइम टेबल लागलं तर 8 दिवस तो तुला शाळेत घेऊन जात होता आणि पेपर संपल्यावर जेवत होता. हे फळ का त्याला. पोरीला पाहिलं पाहुणे आले घरात साखर महाराज गाद्या नव्हत्या त्यानं शेजारून गाद्या आणलं. हे फळ. 20 गुंठे जमीन विकून त्यानं मुलीचं लग्न केलं. हे फळ का त्याला. पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे महाराज आता सध्या पोरीची. माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हा विनोद नाही. तुम्ही जरा हे इंदुरीकरचं वाक्य थोडं खरं आहे पण ते झोपत आहे तुम्हाला. महाराज मला मुलगी आहे. मुलगी तुम्हाला आहे. मुलगा मला आहे. मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो सांगा. आपण फक्त
काही गोष्टी सोडून देतो जाऊ द्या बा, आपण सगळे कशामध्ये गुंततो, जाऊ द्या बा. पण जगातला कोणता बाप मुलीचा आरोप होईल सांगा ना. आज त्यानं रात्रभर उपाशी झोपायचं, कालवणाला तेल नसलं तर त्यानं उधारे आणायच्या, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे, फी भरायची. त्यानं मुलीच्या जमिनीला 8 दिवसावर लग्न आलं पोरीचं, आणि लग्न आलं पाहुणे पैसे सगळ्यांना नाही म्हणले, त्यानं जमीन विकायचं आणि पोरींचं लग्न करायचं, आणि पोरींनी त्यांच्यावर आरोप टाकायचे. कोणता न्याय? धडधडीत पोरगी म्हणते माया बापापासून माया प्रिय करायला धोका आहे. हे तरुण पोर आहेत बिचारी, यांना काही समाजात किंमत आहे का नाही? तू 10वीला होती, तो भाऊ 9वीला होता, तो तुला घेऊन शाळेत जात होता, शाळा सुटेपर्यंत बसून राहत होता आणि घेऊन येत होता. काय तुझ्या भावानं पाप केलं? त्या बहिणीनं जर भाऊ आरोपी ठरवला, आज 5वीच्या पोरांना सगळं कळतंय. माना नाही तर नका माणूस चिंता बिंता करायची नाही. अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे, त्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं. आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही. मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे, ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय, आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय. त्यामुळं लई न्याट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची आणि त्यानं टेप लावून इकायची, काय उपयोग आहे त्याचा? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, काय उपयोग? काय ज्ञानोबारायने एक ओवी लिहिली, बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय? ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ? घास खाऊ का मका खाऊ? मका खाऊ का ऊस खाऊ? ती गाई भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणलं हिरवा चारा पाहिलं होती गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवली. भांबेल लोक आहे ते. जीसीबी घेऊ का धाबा टाकू, धाबा घेऊ का पेट्रोल टाकू, पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू, बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू, भांबवली. पैसा झाला मोकारण, भेजा झाला कमी, माल झाला मोकारण, बुद्धी झाली. बरं पैसे यायला काही टाइम नाही ना. 33 बाय 33 15 लाख. फक्त एक गुंठा वाजा करायचा, 33 बाय 33 वाजा 15 लाख. कापून टाकीन, फाडून टाकीन. मोटरसायकल बसला, कुत्र्याला लाथ आणतो, त्याचा बाप पिसाळेल ना. माझातून गेलं ते. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. भांबवली जनता, आणि भांबवलेली जनता जाग्यावर यावा म्हणून तर सप्ताह करायचा. सप्ताह का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची चढलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह का करायचा? कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे, तू डोक्याला ताण करू नको, तूच पप्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्याची चिंता करते, तू मोकळ्या मनाने जा. वाटलं तर जय विठ्ठल झाल्या झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही इथं. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय वाकर कुठे ना. तू न सांभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो, तुम्ही निवांत राहायचं. महिला मंडळ डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. तुमच्या मार्चमध्ये सुनबाईला 3रा महिना लागला. बरोबर आहे ना? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा. एक दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात मागं पुढं होणार नाही.
ते सुनबाईला 3रा महिना लागला. नीट आहे का बरं का. सोनोग्राफी केली, डॉक्टरकडे नेलं, सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या काळजी. हा, जिना चढायचा नाही, भारी वज उचलायचं नाही, जोरात चालायचं नाही, हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही. नळ्या बोंबील बॉम्बला नुसता रस्सा प्यायचा तिनं, दुसरं काही खायचं नाही. का आतला गेरडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप तिनं जो निवांत झोपायचं, चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण सजवली बिजवली, पोट पुढे येईल, मंडवळ्या बिंडवळ्या, मेकअप बिकअप, आय आय आय, फोटो अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं. 9वा महिना लागला, तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे, आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय, आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय काय कळा ना. बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का, बोगस नाही. ओवी गाठ्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच, गाठ्यातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लाग. बाळांतीन झाली, 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं. डॉक्टरचं म्हणजे डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढं. हे पोरं आडवं आलं का त्याचा स्लॅब पडला, दुसरं पोरं आडवं आलं का त्याचा कलर झाला. एका त्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच. हे असं झालं. बाळांतीन झाली, ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर तिची काही सोनोग्राफी झाली नाही. डोळे जेवण झालं नाही. सिझरिंग झालं नाही. खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही. मग बोला बसलेली माणसं दोघात देखणं बाळ कोणचं. मांजरीचं. का मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकतं. किती सुंदर घाण पिलू असू द्या, ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे. संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुख्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200. लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही. दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होणार नाही. ऊसाची साखर होईल त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं. 3 झाले. पण जगातलं आश्चर्य ऐका, मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही. बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते. दृष्टी त्याला नाही. मांजर फिरवती घर. आता मांजरीला काय पोटभर खायलाय का? मिळालं कुठं दूध? आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही. उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळे. उंदरही गेले. मग तिला कुठं एखादा उंदीर सापडला, कुठं भाकरी सापडल्या, ती 7-8 घरं फिरते. कवडीची ठेप नाही. इकडं हिच्या हाताला सॉक्स,
पायाला सॉक्स, घरात चप्पल, घरात एसी, मालिका कंटिन्यू चालू, कानाला स्कार्फ, अजिबात हवा लागता कामा नये. एकदम कंडिशन. जेवण जाग्यावर, पाणी कोमट, गार पाणी नको, पाणी कोमट, दूध गरम, साखर प्रमाणात, खाणं पिणं आयशा आरामात, घरातून हालायचं, जेवण आंघोळ निवांत 10-10:30 वाजता, बाळ झोपल्यावर, टेप, हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स. एवढा असून एकच पोरग. मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि तिन्ही पिलं सणा पेत्या. पोटात अन्न नाही पण तिन्ही पोरं गुबगुबीत. आपली सगळी ठेप. तिला डिंकाचे लाडू, खोबरं किसा, साखर टाका, लाडू बनवा, काही अड्याचा बाजार. आणि एकच पोरग कुपोषित. कुटीचा बांगला पोर कुपोषित, पोटात मोठं, बिंबीला गाठ, अशी बिंबी त्याची. तरी त्याची आई म्हणली माया वाघाला पिलू झालं. अगं बाई तुझ्या वाघाला बिबट्या झाला, बिबट्या पिलू काच झालं. अरे लाकडातला किडा, गाळातला बेडूक, पाण्यातला मासा, सगळ्यांना मीच सांभाळतो. म्या बोलविल्या. कशाला वळवळ करायची. हे सगळं करतो. कीर्तनातला दुसरा मुद्दा. आज गायक वादक गुणी जन्मंडपाले माईक सिस्टीममध्ये सद्गुरू स्वामी गोविंद बाबा वाळकर यांच्या प्रेरणेने साधक सेवा मंडळ विचुंबे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, कार्यक्रमाचे वस्तू सप्ताहाचे अन्नदाते पुरुषोत्तम बबन भोईर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंत रामकृष्ण महाराज घरत, व्यासपीठ गोविंद महाराज मडवी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन नाव नाही घेतलं. गायक वादक गुणीजन सगळ्या